मधुआप्पांचं वारं आपल्याकडे आहेत. मी पहिल्यापासून जे कामं करत आहेत आपल्या भागात, असा आहे विषय. अडी अडचणीला येणार अहो, म्हणजे रात्रीची येणार, दिवसाचे कोण बी येईल. मध्ये आहे 100% मिनिंग मध्ये. थोडे भागात शिवशाहू आघाडीला जास्त मतदान जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्हाला जे योग्य नेते वाटतात किंवा तुमच्या कामाला जे आहेत त्यांच्या पाठीमागे जनता राहील. जनता राहणार. कसं आहे सर, पंचायत समितीमध्ये निवडून गेल्यानंतर पंचायतीमध्ये निधी हा जो आमदारांचा निधी येतोय हा पंचायत समितीमधूनच वाटप होतोय त्याचं. हे तर बरोबर आहे. आमदारांनी किती जरी निधी आणला पण तिथं तो जाणारा जो निवडून जाणार आहे त्यानं कितपत कुठं द्यायचा हे विचार करा. प्रतिनिधीवर अवलंबून. आणि त्याला तो सक्षमच माणूस पाहिजे. सरकार घराणं कसं आहे की त्याने मुरब्बी म्हणजे पहिल्यापासून राजकारणी घराणं आहे. त्याला लोकांच्या तिथल्या जनतेच्या अडीअडचणी सगळ्या कळलेल्या आहेत. कुठे निधी द्यायला पाहिजे हे त्यांना कळणार. कोणतरी येऊन अकस्मित येऊन पंचायत समिती गेला त्याला काय कळणार नाही ते. कारण का जाणकार माणूस पाहिजे. त्या निधी सध्या विनिंग मध्ये आहे 100% मिनिंग मध्ये. आणि त्यांच्यासोबतची दुसरी जिल्हा परिषदेची पण आहे ताकदीत आहे. जोरात लागले साहेब. जवळजवळ अण्णाचा बजरंग अण्णाच्या बाबापासून मी काँग्रेसचा आहे. इतर सगळे कुठले, कारण मी ह्या गावात अजिबात दुसरे कुठं मत टाकत नाही. मी अजून आमच्या घरा नाही का नाही काँग्रेसवर नाही. सगळे जमलं कुठं मिळायला नाही दुसऱ्याला कोणाला अजिबात. पीएन साहेबांसारखं कायम 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 अरे वा ते कायम आमचं. चांगलं आहे. मग आणि कुणाचा चहा पिणं आहे, कुणाचं काय असून ते गावात पंचायत असून दे, आम्ही साधं जेवायचं कुणा दान करताना आता तुझ्या डोक्यात नेमकं काय आहे की बाबा चांगला विकासाला मतदान करायचं आहे की बाबा मला चांगला आवडणारा चेहरा एखादा दिसतो म्हणून किंवा काहीतरी मग आमिष पैसे किंवा अजून काहीतरी मिळते म्हणून करायचं आहे. पैशाचं आम्ही जे बघून मतदान करत नाही आहे आम्ही. म्हणजे मी पहिल्यांदा मतदान केलं, पैसे वगैरे काही एक नेता बघून मतदान केलं होतं. आता सुद्धा एक चांगला नेता बघून म्हणूनच मतदान करायचं आहे. शेवटी तरुण म्हणून आपण पहिला तोच विचार करतोय बाबा की चांगला नेता कोण आहे, हो आमचं काम करेल का, आमच्या कुठल्या तरी हाकेला असेल का. आता जसं वयस्कर लोकांनी काही सांगितलं की गावच्या विकासाबद्दल आपल्याला तेवढं देणं घेणं नसतं. आपल्याला आपल्या करिअरचं आणि इतर गोष्टींची जाणीव असणारा नेता पाहिजे असतं. तर तसा कोण आहे करचा आता? तसं म्हणजे आपल्या या नांदोडे भागात शिवशाहू आघाडीला जास्त मतदान जाईल आमच्या भागातून असं दिसून येते. कशामुळे? शिवशाहूचं काय वातावरण आहे किंवा कुठल्या उमेदवाराचं काम चांगलं आहे म्हणून? उमेदवारांचं म्हणजे सरकार घराणं जे आहे ते आहे, राजकारणी घराणं आहे. परत अरुणांना पण असतात, जे अकेला असतात आमच्यासोबत असतात. तर जिल्हा परिषदेला मधुआप्पांच्या मिसेस उभा आहेत आता, उज्ज्वला का खूप आहेत. तर ही ताकद त्यांच्या पाठीमागे राहणार अगदी करेक्ट. शिवशाहूच्या ज्या रशीद आहेत त्याची ताकद लागणार. जेवढं सरकारला पडणार तितकंच त्यांना पण पडणार. म्हणजे मधुआप्पांच्या जिल्हा परिषदेची पण ताकद जोरात लावली. आता तुम्ही एवढे पूर्ण कुठल्या निवडणुकीच्या किंवा पक्षाचे कार्यकर्ते नाही, शेतकरी आहात तुम्ही. तर शेतकरी म्हणून तुम्हाला असं वाटतं की हे निवडून यायला पाहिजे. काय यायला पाहिजे म्हणजे गोरगरिबांच्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीला उभा राहणारी व्यक्ती. आणि आज एक म्हणजे कसं जवान माणूस आहे, जुनं म्हणजे ढोराटलेलं राजकारण नाही, नवीन रक्ताचा माणूस आहे. त्यामुळे कसं नवीन पोरासनी किंवा नवीन पिढीला सहकार्य करणारी असं आहे. म्हणजे तुम्ही जे चांगलं काम करणार आहे त्याच्या पाठीमागे उभा राहणार ती माणसं. मधुआप्पांचं एकेकाचं राजकारण फार मोठं होतं. त्यांच्या मिसेस आता उभा आहेत ह्या काकू. तर त्यांचं वातावरण कसं आहे इकडं? त्यांचं वातावरण आहे. त्यांचं पण आहे. त्यांचं कशामुळे? कारण आता काही जण सांगितलं की त्यांच्याकडे संपर्क नाही आपल्या याचा आहे. मधुआप्पांच्याकडे काय आहे संपर्क पहिल्यापास आहे. म्हणून आहे का जुने राजकारण आहे म्हणून? वातावरण खरंच इकडचं हाय वेगळं काय आहे? वेगळं आहे वातावरण तरी आहे आपल्याकडे. कसं आहे म्हणजे आता तुम्ही दुकानात असता, एवढ्या लोकांशी संपर्क दररोजचा येत असतो. होय कसं आहे गावाला आपला आहे म्हणजे कसं आहे पहिल्यांदाच आहे आपल्या भागात उभारल्यात. नुसतं गावाला असून चालत नाही. आता जसं मी त्यांना म्हणलं नाही मधुआप्पांचं वारं आपल्याकडे आहेत. मी पहिल्यापासून जे कामं करत आहे आपल्या भागात, असा आहे विषय. तर ज्या पिढीला जे पाहिजे तो माणूस आम्हाला भेटला असं कोण? अरुण सरकार. कारण कसं आहे म्हणजे परवा जी घटना झाली त्या घटनेवर कुणी नव्हतं, ते स्वतः गेले पुढे. हे आम्हाला बघून आम्हाला हे वाटलं. अरुण सरकार कळलं नाही काय घडलं होतं. म्हणजे ट्रॅक्टर जे शेतात पलटी झाला त्यावेळी कुणी एवढे हे नव्हते, ते निघालते असे करीत नाहीत. त्यासाठी ते पळत गेले हे दाखवून आणि गाव गोळा केले त्यांनी. सरकार स्वतः गेली दवाखान्यापर्यंत.
एवढं अडचणीला हा हा स्वतः तिने असं बघाय नाही काय विचार स्वतः गेले तरुण म्हणून आपल्यासारख्याला काय गरज असते माहिती आहे ना? हा बरोबर अजून शिक्षणाच्या काही वेगळं काहीतरी करेल हा. माणूस उमेदवार होय निवडण्यासाठी ते यायला करणार असे आम्हाला अपेक्षा आहे. हे ते करतील. विश्वास होय कारण आपण डोळसपणे मतदान केलं तरच आपला फायदा होत असतो. होय, होय. उमेदवार चांगला निवडायला पाहिजे. होय यस मग तसा हे ताकदीचे उमेदवार वाटतात. होय होय वाटतं ताकद लागेल तर कोण निवडून येईल? कोणाचं वातावरण वाटतं? आमच्या अरुणाचं सरकार आहे सरकारचं का वाटतंय? तशी माणूस की बी आहे माणसं बी आहेत. आता तिथं काही दुकानातली लोकांनी सांगितलं आम्हाला की त्यांनी अडचणीला लय धावून येतात. त्यांनी ट्रॅक्टरचं कुठलं तरी उदाहरण दिलं, एक पोरग्यामध्ये अडकला होता कशात तरी. हो. तर अशा हाकेला धावून येणारे खरंच नाही. हे कुठे बी लहान मुलाला विचारा. आता महत्वाचं ते नाही, आता महिलांच्या बद्दलचा एक मला प्रश्न विचारायचा आहे की आता 2-3 निवडणुकापासून तुम्ही बघितलं असेल आमदारकीला खासदारकीला ज्यावेळी महिला ठरवतात की नाही हा. की कोणाला मतदान करायचं, लाडक्या बहिणीनं ठरवलेलं बघा, तर ते कुणाला पण पाडतील आणि कुणाला पण निवडून आणतील एवढी ताकद आहे. तर तुमच्यासारख्या महिलांनी काय ठरवले आता? आमचे प्रचाराला गाव म्हणते तरी अरुण सरकार मग ती माणसं जीवाला जीव देतात. त्यांच्या वडला गुन्हा वडला टायमाला सुना अरुण सरकारांचं वा वा जोरात आहे ना? जोरात आहे. त्यांचं पप्पा बी तसंच आहे आणि पोरं बी ही नातरुंड बी तशीच आहे. बर. प्रसंगाला म्हणा अडचणीला म्हणा. आता ते पंचायत समितीला उभा आहेत, मग जिल्हा परिषदेला मधुकर अप्पांच्या मिसेस उभा आहेत माहिती आहे का? हा. उज्ज्वला काकू निवडणुकीला उभा आहेत. मग त्यांचं वातावरण काय आहे आता? त्यांचं बी तेच आहे. आमची गाडी बंद पडली तर त्यांनी तिथनं लेटर दिलं. कशाची? आमची बॉक्स साईडला गाडी बंद होती बर. मधू अप्पांच्यानी एका 10 घेऊन जा म्हणाली. तुम्ही कार्यकर्ते आहे का त्यांच्या? होय ते आमच्या घरातलीच आहे ती आमच्या प्रसंगाला आहेत ती. अडीअडचणीला येणार आहे अहो, म्हणजे रात्रीची येणार दिवसाचे कोण बी येईल. मधु अप्पांच्या घरात? वा वा वा. त्यांची सीट काय वाटेल? कारण आता जिल्हा परिषदेला मतदारसंघ लय आहे, गावं लय असतात. काय वाटतं त्यांनी त्यांचं वातावरण हाय? हाय हाय दोन्ही बी सरकार बी ने आप्पांची बी. दोन्ही पण वा वा वा. माणसं अडचणीला ह्यांच्यावानीच ते आहेत. बर. फार चांगली माहिती सांगितली तुम्ही, एवढं भारी बोल. आमच्या घरात आहेत आमच्या प्रसंगाला प्रत्येक प्रसंगाला आहे ती. मधू अप्पांची बी ही बी अण्णांची बी. घरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.